कल्पना करा, एका चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. कॅमेरा चालू आहे. कलाकार आपल्या भूमिका साकारत आहेत आणि अचानक युनिटमधील एक अभिनेत्री मृत सापडते. हा अपघात आहे, आत्महत्या की सगळ्यांसमोर घडलेला एक थंड रक्ताचा खून? आज आपण जाणून घेणार आहोत विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 1985 सालच्या सर्वात रहस्यमय आणि तणावपूर्ण चित्रपटांपैकी एक, खामोश. ही कथा आहे काश्मीरमध्ये शूटिंग करणाऱ्या एका चित्रपट युनिटची. सगळं काही सुरळीत सुरू असतं. कलाकार, दिग्दर्शक, कॅमेरा आणि दिवसभर सुरू असलेलं चित्रीकरण. पण युनिटमधील एका अभिनेत्रीचा मृतदेह सापडतो. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याचं समजलं जातं. पण जसजशी चौकशी पुढे सरकते तसतसं एक भयानक सत्य समोर यायला लागतं. हा मृत्यू तितका साधा नाही. एकामागून एक संशय प्रत्येकावर जाऊन थांबतो. कोणीही पूर्णपणे निरपराध वाटत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शांतता आहे, पण मनात दडलं आहे एखादं गुपित. हळूहळू खोटं, मत्सर, महत्वाकांक्षा आणि दडवलेले संबंध समोर यायला लागतात. प्रत्येक नव्या खुलाशासोबत रहस्य अधिकच घडत होत जातं. आणि शेवटी प्रश्न फक्त एकच उरतो, खरा खुनी कोण? उत्तर इतकं अनपेक्षित आहे की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकत नाही. पण खामोशला इतर मर्डर मिस्ट्रीपेक्षा वेगळं बनवतं ते म्हणजे त्याची स्टोरी टेलिंग. इथे मोठे संवाद नाहीत, गाणी नाहीत, नाट्यमय प्रसंग नाहीत, फक्त शांतता आहे आणि त्याच शांततेतून हळूहळू वाढणारा ताण. विधू विनोद चोप्रा यांनी अत्यंत संयत दिग्दर्शनातून प्रत्येक पात्रावर संशय निर्माण केला आहे. त्यामुळे प्रेक्षकही या तपासाचा एक भाग बनतो. या चित्रपटातील सर्व कलाकारांनी अतिशय नैसर्गिक अभिनय केला आहे. ओव्हर ॲक्टिंग नाही. फक्त नजरा, शांतता आणि सूक्ष्म हावभाव यातूनच प्रत्येक पात्राचा संशय आणि भीती जिवंत होते. काश्मीरचं निसर्गरम्य सौंदर्य, शांत डोंगर, नैसर्गिक प्रकाश आणि संथ कॅमेऱ्याची भाषा हे सगळं मिळून एक विचित्र अस्वस्थता निर्माण करतं. बाहेर सगळं सुंदर दिसतं, पण आत कुठेतरी अंधार दडलेला असतो. खामोश हा केवळ एका खुनाचा तपास नाही, ही मानवी स्वभावाची कथा आहे. महत्वाकांक्षेची, मत्सराची आणि त्या गुपितांची, जी अनेकदा शांततेच्या आड लपलेली असतात. पण शेवटी हा चित्रपट एकच प्रश्न विचारतो, माणसाचा खरा चेहरा कोणता? जगाला दिसणारा की तो जो अंधारात लपलेला असतो? कदाचित म्हणूनच या चित्रपटाचं नाव आहे खामोश. कारण कधीकधी सर्वात मोठ्या किंकाळ्या शांततेतच दडलेल्या असतात. जर तुम्हाला क्लासिक थ्रिलर्स, विस्मरणात गेलेल्या कलाकृती आणि शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणाऱ्या रहस्यमय कथा आवडत असतील तर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक महान चित्रपट त्याच्या शेवटानंतरही मनात एक न सुटलेलं रहस्य सोडून जातो.